गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय जयकार। शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार, शिक्षक समिती विजयदायिनी मंगल साक्षात्कार। नमस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बानोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे। आजपासून विदर्भातील शाळा गजबजल्या। पहिला दिवस असूनही विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले। विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जून पासून सुरू होऊनही कुठेही गणवेश वितरण नाही। गणवेश योजनेचा फज्जा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीकडून तीव्र नापसंती। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची त्रैमासिक राज्य कार्यकारिणी बैठक 23 जून 2024 रोजी राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। सदर बैठकीत नवभारत साक्षरता अभियानावरील बहिष्कार कायम ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते झाला। विद्यार्थी गणवेश योजना, संच मान्यता, शिक्षक गणवेशाबाबत पुनर्विचार करण्याची शासनाकडे मागणी करण्यात आली। शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी 15 जून रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारा राज्यात झालेल्या आंदोलनातील मागण्यांच्या अनुषंगाने शासनाकडे पाठपुरावा करण्यासंबंधाने आमदार सत्यजित तांबे, आमदार डॉक्टर राहुल आहेर यांना चांदवड येथे 23 जून 2024 रोजी निवेदन देत सविस्तर चर्चा करण्यात आली। आमदार महोदयांनी विद्यार्थी शिक्षक हिताच्या मागण्यासंबंधाने आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वस्त केले। यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य, विभाग व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते। शिक्षक सन्मान अभियानद्वारा महाराष्ट्रातील प्रतिभावंत शिक्षकांचा गौरव अमरावती येथे करण्यात आला। यामध्ये महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जुनी पेन्शन आघाडी राज्यप्रमुख प्रफुल्ल पुणकर यांचा गौरव करण्यात आला। शिक्षकांच्या 7व्या वेतन आयोगाच्या वेतन त्रुटी संबंधाने वेतन त्रुटी निवारण समितीसमोर साक्ष देण्यासाठी 2 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या 4 प्रतिनिधींना निमंत्रित केले गेले आहे। 15 जून रोजी शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारा राज्यात झालेल्या आंदोलनातील मागण्यांची सोडवणूक पाठपुरावा करण्यासाठी माजी मंत्री व विद्यमान आमदार ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर, वर्ध्याचे खासदार अमरभाऊ काळे, अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे, देवळीचे आमदार रणजितदादा कांबळे, वर्धेचे आमदार डॉक्टर पंकज भोयर, पदवीधर आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी, शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले यांना पत्र देण्यात आले। राज्यातील वसती शाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी आहे। शासनाने याबाबत जिल्हा परिषदांकडून माहिती मागितली, परंतु शिक्षण संचालनालयाच्या पत्रात वर्धा, धाराशिव सह अनेक जिल्ह्यांची माहिती मागण्यात आली नव्हती। त्यावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी सुधारित पत्र काढण्याची मागणी केली। त्यावर एकाच दिवसात सर्व जिल्ह्यांकडून माहिती मागण्याचे सुधारित पत्र निघाले। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा वनी, जिल्हा यवतमाळच्या वतीने पंचायत समिती वनीतील 100 शिक्षकांचा बंद केलेला 1 स्तर लाभ मिळवून देण्यात आला। शिक्षक समितीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष पुंडलिक रेकलवार, सरचिटणीस संदीप मोवाडे, तालुकाध्यक्ष राजेश बोकडे, सचिव पुरुषोत्तम मेश्राम यांनी पाठपुरावा केला। वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिनजी रहमान साहेब यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या प्रतिनिधींनी 24 जून 2024 रोजी भेट घेतली। विद्यार्थी, शाळा व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सविस्तर चर्चा केली। त्यावर प्रश्नांची सोडवणूक तातडीने करण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितिन रहमान यांनी आश्वस्त केले। आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो। धन्यवाद। जय समिती। गरजा जय जयकार बंधुनो, गरजा जय